राज्यातील मोठ्या प्रकल्पांकडे उपमुख्यमंत्री शिंदेही आता लक्ष ठेवणार आहेत। फडणवीसांच्या वॉर रूमच्या शेजारी शिंदेंचाही समन्वय कक्ष असेल अशी सूत्रांची माहिती आहे। मंत्रालयात शिंदेंसाठी समन्वय कक्ष असणार आहे। त्या माध्यमातून काही मोठ्या प्रकल्पांवर शिंदे सुद्धा लक्ष ठेवणार असल्याचं कळतंय। पायाभूत सुविधा, गृहनिर्माण नियोजन प्रकल्पांच्या अंमलबजावणीकडे शिंदे लक्ष ठेवणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूमच्या शेजारी शिंदेंचाही समन्वय कक्ष असेल अशी सूत्रांची माहिती आहे। समन्वय साधणं आणि प्रकल्पांना गती देणं हे समन्वय कक्षाचं प्रमुख काम असेल। मुख्यमंत्र्यांसोबतच अजित पवार यांचंही मंत्रालयात एक प्रकल्प देखरेख युनिट असेल। राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी राबवलेल्या प्रकल्पांकडे युनिटच्या माध्यमातून अजित पवार मागोवा घेतील। फडणवीस अजितदारांनंतर शिंदेही मंत्रालयात समन्वय कक्ष स्थापन करणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी आता आपल्यासोबत आहेत। अक्षय, या समन्वय कक्षाच्या माध्यमातून कशा पद्धतीची देखरेख ठेवली जाणार आहे? अजितदार असतील किंवा शिंदे असतील, दोघांकडून? सौरभ, खरं तर राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काम करत आहेत। मंत्रालयातल्या 6व्या मजल्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वॉर रूम जे आहे ते सुरू आहे। या वॉर रूमच्या माध्यमातून राज्यातले अनेक महत्त्वाचे पायाभूत प्रकल्प जे आहेत आणि राज्यातल्या प्रत्येक घडामोडींवरती हालचालींवरती लक्ष ठेवण्याकरता हे वॉर रूम जे आहे ते काम करत असतं। त्याचप्रमाणे राज्यामध्ये 2 उपमुख्यमंत्री आहेत, अजित पवार आणि एकनाथ शिंदे। त्यांचा देखील समन्वय कक्ष आणि वॉर रूम जो आहे तो तयार करण्यात येत असल्याची माहिती आपल्याला मिळते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वॉर रूम जे आहे ते गेल्या अनेक वर्षांपासून सुरूच आहे। महाविकास आघाडीच्या काळात उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी काम केले आणि त्यानंतर महायुतीच्या सरकारमध्ये देखील उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। या सगळ्या काळामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देखील वॉर रूम आहे। त्या वॉर रूमच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे मंत्री आहेत त्यांच्या महत्त्वाच्या कामांवरती लक्ष ठेवण्याचं काम जे आहे ते या सगळ्या वॉर रूमच्या माध्यमातून केलं जातं आणि त्याचसोबतच पुणे जिल्ह्याचं पालकत्व देखील अजित पवारांकडे। त्यामुळे पुणे जिल्ह्यामधल्या महत्त्वाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांकडे लक्ष ठेवण्याकरता ते वॉर रूम काम करत असतं आणि त्याचसोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आता मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरती समन्वय कक्ष जो आहे तो तयार करणार आहेत आणि त्या समन्वय कक्षांमधून राज्यातल्या महत्त्वाच्या सगळ्या प्रकल्पांवरती लक्ष ठेवण्यात येणार आहे। खरं तर एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या राज्याचं गृहनिर्माण विभाग आहे। या